जरांगेंनी परत एकदा आव्हान शांतता मार्च चालू केलेला आहे. लोकसभेला मोठा फटका बसला आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र विधानसभेलाही फटका बसेल. मी पहिल्यापासून म्हणत होतो की या आंदोलनाचा परिणाम निश्चितपणे होणार आहे आणि तो जाणवलासुद्धा. त्यात लपवण्यात काहीच अर्थ नाही. मी उघडपणे म्हणायचो, मला म्हणायचे कसे काय तुम्ही असं बोलता. मी म्हणायचो की हे लवकर लोकांना मिटलं पाहिजे, काय असेल ते असेल मिटलं पाहिजे. पण आता मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री फार पॉझिटिव्ह आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला जवळपास निर्णय तो पूर्णपणे केलेला आहे. सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी थोडंसं यामध्ये लक्ष पूर्णतः घातलेलं आहे, त्यामुळे होईल. लोकसभेची निवडणूक झाल्यावर तुमचे प्रिय मित्र रावसाहेब दानवे आले होते. त्यांना मी त्याच वेळी सांगितलं होतं की तुम्हाला ह्याचा फटका बसणार आहे. ते त्यावेळी म्हणले होते की एवढा फटका जाणवणार नाही. पण ज्या पद्धतीने वॉशआउट झालं सगळं, आता विधानसभेला काही दिवसांनी सामोरं जायचं आहे. अजूनही सगळे सोयरे ॲक्सेप्ट करायला मानसिकता दिसत नाही आहे. मग शिंदेसाहेबांनी या भाजप किंवा अजितदादांपासून लांब घेऊन तरी हा निर्णय घेणं गरजेचं. जे झालं ते फार वाईट झालं याची कल्पना आम्हाला होती. पक्ष नेतृत्वाला आम्ही हे सांगत होतो वारंवार की असं घडणार आहे. परंतु भाजप फार वरच्या याच्यामध्ये होतं. भाजपने ज्या पद्धतीनं डिवचलं मराठ्यांना, त्यामुळं एक जात मराठा हा विरोध देत गेला. भाजपने खूप खालच्या पातळीवर जाऊन मराठ्यांना डिवचलं होतं. आता काय विधानसभेला काय मार्ग निघेल का वेगळं जाणं? माननीय मुख्यमंत्री याच्यातून मार्ग काढायला सक्षम आहेत, ते काढतील. पण आमचा ग्राफ तसं बघितलं तर शिवसेना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही लढवल्या किती जागा, आमच्या आल्या किती जागा, याच्या विचार करा आमचा ग्राफ सर्वात चांगला आहे. तर आता संपूर्ण राज्यातलं वातावरण ढळून निघालेलं आहे, हे मान्य करायलाच पाहिजे. आम्ही फार ओव्हर कॉन्फिडन्स जे आमची हवायत होतो, आम्ही 45पर्यंत आम्ही 48पर्यंत चाललो होतो, ती आमची हवा थोडीशी खाली या झटका आम्हाला या ठिकाणी मिळाला. आता आम्ही म्हणजे ज्याचं दुधाने ताक पळवतो ताक पण फुकून पितो. आता आमचे पावलं त्याच दिशेने चालू आहे. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना समर्थन मिळायला लागले, वाढायला लागले, अर्थात मी हे मागं बोललोच तुम्हाला की समर्थन त्यांना निश्चितपणे त्यांच्या जागा आल्या याचा अर्थच त्यांना समर्थन मिळालं नाही. वापसीकडे काय परत नाही तो विचार नाही. चला थँक्यू. तर हे होते अर्जुन खोतकर. ज्या पद्धतीने भाजपनी भूमिका घेतली त्याचा फटका नक्कीच बसलेला आहे. मराठा समाजाच्या बाबतीत भाजपचा फटका सर्वांनाच बसला आणि हेच त्यांनी जाणून दिलेलं आहे. विधानसभेपूर्वी जर हा प्रश्न नाही सुटला तर मात्र अजून एकदा विधानसभेलासुद्धा फटका बसू शकतो असा धोका त्यांनी सांगितला. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.